पक्षाच्या संदर्भात फारच चर्चा माध्यमांमध्ये आहे, परंतु आता पुन्हा एकदा नव्याने माहिती मिळते की राष्ट्रीय कार्यकारिणीत पुन्हा एकदा बदल होतील. या संदर्भातली अधिकची काय माहिती? या संदर्भामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्याला माहिती देतील आणि त्या संदर्भामध्ये आत्ता आमच्याकडून वारंवार त्या विषयावर चर्चा करून ते विषय वाढवायचे नाही आहेत. निश्चितपणे सकारात्मक अशा पद्धतीचं माहिती आपल्याकडे पोहोचेल. तटकरे साहेबांची आणि सुनीत्रा वहिनीची काल चर्चा झाली, त्याच्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी पण बोललो होतो की जी कार्यकारिणी आहे राष्ट्रीय, त्याच्यामध्ये काही फेरबदल अपेक्षित आहे. तेच मी आता सांगितलं. या संदर्भामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते बोलतील. दुसरीकडे विलीनीकरणाच्या संदर्भात काल जे दावे केले जात होते या आधी काल शशिकांत शिंदेनी सुद्धा याच्यावर पडदा पाडलेला आहे. आता तुमच्याकडनं काय याच्यावर म्हटलं? मुळात हा मुद्दा नव्हताच. तो वारंवार अजितदादांच्या ॲक्सिडेंटनंतर जाणीवपूर्वक त्या विषयाची चर्चा बाहेर आणली गेली. आपल्याला आठवत असेल की अजितदादांचा 3रा दिवस झाल्यानंतर त्याच ठिकाणी मी सुरुवातीला बोललो होतो की अजितदादांनी विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये त्यांच्या कुठल्याही विश्वासू कार्यकर्त्याजवळ कधीही खात्रीलायक असं कधी काही बोललेले नव्हते. परंतु आता आमची पण काही मर्यादित माहिती असू शकते, परंतु तुतारीच्या नेत्यांना इतकी घाई झाली होती की प्रत्येक नेता अजितदादा कसे विलिनीकरणाबद्दल त्या ठिकाणी चर्चा करत होते, कसं कसं काय काय ठरलं होतं. म्हणजे तुतारीच्या लोकांना सत्तेमध्ये येण्याच्या करताची घाई किती झाली होती हे त्यांच्या त्यावेळेच्या आतुरतेतून आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येत होतं. आणि त्याच्यामध्ये सन्माननीय रोहित पवार देखील होते. आता ते म्हणतायत की काही जरी झालं तरी एक वेळेस पवारसाहेब जरी गेले तरी आम्ही नाही जाणार भाजपबरोबर. हा जो त्यांचा स्टँड आलेला आहे तो कशातून आलेला आहे हा संशोधनाचा विषय. म्हणजे ते विलीनीकरण होणार नाही हे स्पष्ट आहे. अगदी स्पष्ट आहे. दुसरं मुद्दा की तुमचे आमदार मोठ्या प्रमाणामध्ये फुटून जाणार असा जो दावा केला जातो त्यामध्ये किती तथ्य आहे? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज तागायत सत्ताधारी पक्षाचे आमदार विरोधी पक्षामध्ये फुटून गेले असं एक तरी उदाहरण आहे का? हे कुठल्या तर्कबुद्धीला पडतं? सर्वसाधारण कुठल्याही गावखेड्यातल्या एखाद्या राजकारण न समजणाऱ्या माणसाला जरी विचारलं तरी तो कधीच असा विचार करू शकत नाही की सत्ताधारी पक्षाचा आमदार हा विरोधी पक्षामध्ये जाईल. ही पूर्णपणे खोटारडी बातमी आहे आणि पूर्णपणे न पटणारी, कुठल्याही कोणाला न पटणारी आणि खोटी बातमी आहे. याच्यामध्ये बरं जर अशा पद्धतीनं कुठला आमदार त्या ठिकाणी काही बोलला असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी बातमी लावली पाहिजे. कोणी त्या ठिकाणी काही ट्विट केलं असेल, काही सोशल मीडियावर पोस्ट केली असेल, काही पत्रव्यवहार केला असेल, काही सुतोवाच केला असेल तरी बातमी करायला हरकत नाही. असं कुठलंच काही घडलेलं नसताना या पद्धतीनं बातम्या दाखवणं जे आहे ते आमच्या पक्षावर अन्यायकारक आहे. एवढंच फक्त मला सांगायचं होतं. उलट तुतारीचे एक आमदार सोडला आणि एक खासदार सोडला तर ते सर्वजण आमच्याकडं आमच्या पक्षामध्ये येण्याच्या करता इंटरेस्टेड होते. एवढंच नाही तर त्यापैकी काही जणांनी पक्षांतराच्या फॉर्मवर सह्यासुद्धा करून दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर त्यांच्या नेत्यांनी अखंड तांडव केला आणि तो अखंड तांडव दुसऱ्या तिसऱ्याकडे कोणाकडे नाही केला, तो अजितदादांजवळ केला. आणि त्यामुळं दादांनी त्यावेळेचा तो जो आमदारांचा त्यांच्या खासदारांचा जो प्रस्ताव होता थोडासा बाजूला ठेवला. नाही तर 2-1.5 वर्षापूर्वीच साधारण संपूर्ण तुतारी रिकामी झाली असती. दुसरं की विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीमुळे एकत्रित लढवायचं चाललेलं आहे, पण जी काही आकडेवारी समोर येते की 12 जागा भाजप घेईल, 3 जागा शिवसेना आणि 2 जागा NCP. असं खरं ठरलंय का? राष्ट्रवादीला विधान परिषदेच्या निवडणुकीत 17 जागा आहेत, त्यातल्या साधारणतः किती अपेक्षित असतात? या संदर्भामध्ये स्वतः सुनेत्रा वहिनीच या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहिती देऊ शकतील. सध्या माझ्या पातळीवर या चर्चेच्या बाबतीतली कुठलीही माहिती नाही. तुमचं मत आहे का की महायुती म्हणून लढवावी? महायुती म्हणून लढवल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांनाच ते सोयीचं जाईल आणि सगळ्याच्या सगळ्या जागा महायुतीच्या व्यवस्थितपणे निवडून येतील. आणि आपल्याला माहीत आहे की या निवडणुकीमध्ये फार परत विचित्र प्रकार चालतात, ते होणार नाहीत. सर, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचं आव्हान केलेलं आहे देशवासियांना आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले अर्थात भाजपमधले काही महिला मंत्री जे आहेत ते आता 4 धाम यात्रेला गेलेत. सातत्यानं सोशल मीडियावरती ते पोस्ट करतात आहेत आणि पोस्टवरती सोशल मीडियामध्ये नेटकऱ्यांवरतून टीकासुद्धा केली जाते. एकीकडे मोदी आव्हान करतात, हे मात्र फिरताना पाहायला मिळतं. हे पहा, सन्माननीय देशाचे पंतप्रधान यांनी आपल्या देशाचं परकीय चलन वाचावं, कमीत कमी इंधनाचा वापर त्या ठिकाणी व्हावा, इंधनाचा अपव्यय होऊ नये, खर्च कमी करावे याच्याकरता म्हणून एक सार्वत्रिक ते अपील केलेलं आहे.
बऱ्याच जणांचे काही पूर्वनियोजित कार्यक्रम असतात, बऱ्याच जणांच्या ट्रिप्स ठरलेल्या असतात, परदेशातली तिकीटं काढली गेलेली असतात, सोबतचं काहीतरी नियोजन ठरलेलं असतं. याचा अर्थ तुमचं दैनंदिन जीवन जे आहे याच्यामध्ये अगदीच तुम्ही आमूलाग्र बदल करून थेटपणे तुम्ही एक प्रकार संध्यस्त आयुष्य जगा असा त्याचा अर्थ घेणं चुकीचं आहे. आपण निश्चितपणे काटकसरीचं धोरण अवलंबलं पाहिजे, याच्याबद्दल काही दुमत नाही. सर, मंत्री संजय शिरसाट आहेत शिवसेनेचे, ते म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये सध्या काही आलबेल नाही आहे, काही व्यवस्थित दिसत नाही आहे, त्यांचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत असं देखील ते म्हणतात आहेत. मित्रपक्षाकडनं अशा पद्धतीची वक्तव्य येतात. संजय शिरसाट यांच्या म्हणण्याच्या संदर्भानं किती गांभीर्याने घ्यायचं, ते किती संपर्कात असतात लोकांच्या हे मला माहीत नाही. परंतु आनंद परांजपे हे लोकसभेला पराभूत झालेले होते. त्याच्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या समोरच्या भविष्यकाळातल्या त्यांच्या कुटुंबातल्या श्रीकांत शिंदे यांच्यासमोर उमेदवार कुठला आपल्याला पुढं तगडा एखादा येऊ नये याच्याकरता म्हणून त्यांनी काही आनंद परांजपे ठाण्यातलेच आहेत, पूर्वी शिवसैनिकच आहेत, त्यांचा जो काही प्रवेश झाला त्याच्या संदर्भानं ते काही बोलत असतील, परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आणि आमच्या तिन्ही पक्षामध्ये एकत्रितरित्या लिखित असा करार आहे आणि त्यामध्ये एकमेकाचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत असा आमचा अलिखित करार आहे. नाहीतर आमच्याकडे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे, अनेक ठिकाणी आमचेही संबंध आहेत. एकमेकाचे आपण जर फोडाफोडी करत बसलो, कारण प्रत्येक ठिकाणी काही वेळेला असं असतं की एखाद्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो असतो आणि त्याच मतदारसंघामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता असतो, त्याला जर स्कोप नसेल तर तो कदाचित आमच्या पक्षाकडे पण येऊ शकतो, पण आम्ही असं करत नाही. परंतु आमदार संपर्कात आहेत ना, ही म्हणजे तुमच्या पक्षावरती अविश्वासता दाखवण्यासारखं आहे. आमच्या पक्षामध्ये ज्या काही बातम्या सध्या पेरल्या जात आहेत हे वेगवेगळ्या त्यांच्या कामाच्या निमित्तानं भेटायला गेलेले आमदार म्हणजे काही लगेचच त्याचा मनामध्ये वेगळा विचार आहे असं समजायचं कारण नाही. आणि आता तसेही आमचे आमदार आता सत्तेतच आहेत ना, कशाला ते असा वेगळा निर्णय घेतील आणि त्यांच्या मतदारसंघातल्या पुढची परिस्थिती काय राहील, असं काही होत नसतं. ठीक आहे, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.